महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मधील काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल। थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे। या कायद्यात FIR प्रथम खबरबादची तरतूद नाही। द्रव्यदंडाची रक्कम 2 ते 5 लाख रुपये इतकी आहे। वास्तविक पाहता ही रक्कम कोणत्याच कायद्याच्या कक्षेत बसत नाही। न्यायालयाचे अधिकार मर्यादित केलेले आहेत। संशयित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबाला पूर्णपणे विस्थापित करण्याची अमानवी तरतूद असून त्याची स्थावर व जंगम मालमत्ता हस्तगत करून त्यांच्या कुटुंबियास बेदखल केले जाते। या विधेयकात अपराधांचे दखल व अन्वेषण नियम क्रमांक 15 पोट कलम 1 असे नमूद करते की या अधिनियमाखाली सर्व अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील। अर्थातच एकदा आरोपीला ताब्यात घेतल्यास किमान 7 वर्षे शिक्षेसह द्रव्यदंड किंवा आजन्म कारावास असे स्पष्ट निदर्शनास येते। तसेच सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण नियम क्रमांक 17 असे स्पष्ट करते की या अधिनियमान्वये ज्या मालमत्तेचा ताबा शासनाने घेतला आहे त्या कोणत्याही मालमत्तेस झालेल्या किंवा तिच्या संबंधित झालेल्या कोणत्याही हानीसाठी किंवा नुकसानीसाठी या अधिनियमाद्वारे सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीविरुद्ध किंवा शासनाविरुद्ध अथवा शासनाच्या प्राधिकरणाच्या वतीनं किंवा त्याद्वारे काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई दाखल केली जाणार नाही। एकंदरीत अप्रत्यक्षरित्या पोलीस राज्य प्रस्थापित करण्याचा संकेत या अधिनियमाद्वारे केले आहे। अगदी स्पष्टपणे हुकुमशाहीची पाळेमुळे या विधेयकात दडलेले आहेत। अशाच प्रकारचा कायदा अन्य राज्यांनी लागू केला, त्यामुळे कित्येक निष्पाप निरपराध आदिवासी आणि सर्वसामान्य जनता आजही तुरुंगवास भोगत आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातील संपूर्ण नक्षलवाद नष्ट करण्याचे वचन दिले आहे आणि प्रस्तुत कायदा नक्षल सदृश्य कायदा असून याची आवश्यकता नाही। केंद्रात आणि राज्यात कोणत्याही विचाराची किंवा कोणत्याही पक्षाची सत्ता असू द्या, त्या सत्तेवर नियंत्रण, जनताविरोधी धोरणे, कार्यक्रम आणि नीती यावर अंकुश घालण्याकरिता लोकशाहीने सर्वसामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय। या अधिकाराच्या अधीन राहून सरकार विरुद्ध संघटित होणे, संप, मोर्चा, धरणे, आंदोलन हे लोकशाहीचे दबावतंत्र वापरले जाते। सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी जागृती अभियान करणे, चळवळ करणे, प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रसार माध्यमाद्वारे व्यक्त होणे हे सर्व घटनादत्त अधिकार अबाधित राहणे न्यायाचे व जरुरीचे आहे। या बाबींवर सुद्धा या अधिनियमाद्वारे पूर्णपणे प्रतिबंध होणार आहे। एकंदरीत प्रस्तावित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। या विधेयक सदृश्य अनेक फायदे अस्तित्वात असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। म्हणून हे विधेयक पारित न करता रद्द करावे अशी लेखी हरकत शुक्रवारी महाराष्ट्र राज्य सरकार विधिमंडळाकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी नोंदवली आहे। याच अनुषंगाने रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या औतात्म्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूनम गेट येथे या विधेयकाच्या विरोधात व कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले 44 कामगार कायदे मोदी सरकारने पायदळी तुडवून 4 श्रमसंहितेत रूपांतर केले याच्या विरोधात आंदोलनाची हाक दिल्याची माहिती माध्यम परिवाराशी बोलताना दिली। शहीद भगतसिंगाची पुण्यतिथी 23 मार्चला आहे। शहीद भगतसिंगांनी सेफ्टी बिल आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट विरोधात ब्रिटिशांनी जो कायदा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात 8 एप्रिल 1929 रोजी लोकसभेमध्ये त्यांनी बॉम्ब फेकला आणि सरकारच्या स्वाधीन झाले। ते भान हिंसात्मक नव्हतं, फक्त लोकांचा आवाज, श्रमिकांचा आवाज, जनतेचा आवाज ब्रिटिश सरकारच्या कानावर पोचावं म्हणून हे केलेला प्रयोग होता। त्याच्यामुळं कुणी जखमी झाले नाही, कुणाला इजा झालं नाही, पण पूर्ण देशभर या संबंधीची प्रतिक्रिया उमटली। त्याला अनुसरूनच देशामध्ये मोदी साहेबांनी 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यामध्ये रूपांतर केलं। कैक वर्षापासून रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन लाठ्या काढून PFचा कायदा असेल, ग्रॅज्युटीचा कायदा असेल, पेन्शनचा कायदा असेल, बोनसचा कायदा असेल,
हक्करजाचा कायदा असेल, किमान वेतनाचा कायदा असेल, असे 44 कायदे निर्माण करायला कामगार चळवळीनं भाग पाडलं. परंतु मोदी साहेबांनी त्या कोरोनाच्या आड पार्लमेंटमध्ये 4 कायद्यात रूपांतर करून या देशातील संघटित असंघटित कामगारांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. अक्षरशः वेठबिगार होणार, त्यांना कामाशिवाय कसलाही मोबदला मिळणार नाही. जसं जंगलामध्ये जनावरं राहतात तसं कामगाराची अवस्था करायचा प्रयत्न सुरू झालेला. या विरुद्ध कामगार रस्त्यावर येऊ नये म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने अनेक जुलमी कायदे केले. त्यातला मुक्का कायदा सुद्धा आपल्याला माहीत आहे, UAPA सुद्धा कायदा आपल्याला माहीत आहे. तर महाराष्ट्र सरकारने नवीन कायदा आणलेला आहे, त्याला एक गोंडस असं नाव सरकारने दिलं, जनसुरक्षा कायदा. अशा पद्धतीचं त्यांनी कायदा आणलेला आहे. या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत शिक्षा संबोधलेला आहे. सर्व गुन्हे अजामीनपात्र असतील. तुम्हाला कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही. तुमचे कुटुंबीय, तुमचे कच्चे बच्चे, तुमची संपत्ती, तुमचं घर जप्त करण्याचा सुद्धा अधिकार सरकारने आपल्याकडे घेतलेला आहे. तुम्हाला उपोषण करण्याचा, सत्याग्रह करण्याचा, मोर्चा काढण्याचा, संप करण्याचा, सरकार विरुद्ध केवळ शिष्टमंडळाच्या स्वरूपात तक्रार मांडणं सुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पूर्णपणे पोलीस राज निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. एका बाजूला हिंदू विरुद्ध मुस्लिमांना भडकवायचं आणि दुसऱ्या बाजूला असे कायदे आणून या देशातले अदानी अंबानी यांच्या हातामध्ये देश ठेवायला भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार चालवलेलं आहे. शहीद भगतसिंगाच्या दिनी शेकडो कामगार पूनम गेटवर जमूया, शहीद भगतसिंगला अभिवादन करून या विरुद्ध लढण्याची शपथ घेऊया, अशा पद्धतीचं आव्हान सीटूच्या वतीनं सोलापुरातील तमाम जनतेला मी करत आहे.